गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. विवन झोपलं आहे तिकडं. 7:45 वाजलेत, आम्ही जिमला निघालो आहे. आणि मी असं ठरवलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण दिवस विवन काय काय खातो ते रेकॉर्ड करूयात. म्हणजे आई कसं बनवते, सगळं आईच बनवते, आम्हाला पण नाही माहिती. तर सगळ्यात पहिलं आता झोपला आहे तो, आई म्हणली तर दूध थंड व्हायला ठेव. 1 ग्लास दूध आहे इथं. आमचं मग तुटलेलं आहे त्यामुळे ते गळते. 1 ग्लास दूध थंड व्हायला ठेवले. तर किती वाजता पिणार तो? तो उठत असतो 7:30-8च्या दरम्यान. त्याला भूक लागत असते. 6ला उठत असतो बरोबर. पण काय झालं, रात्री उशीर झाला, खेळत होता इकडं, मग अजून नाही उठला. मग सकाळ उठल्या त्याला दूध द्यावं लागतं. मग तो परत झोपतो आणि उठतो नंतर 10-10:30ला. तर फर्स्ट मील आहे त्याचं 1 ग्लास दूध. झोपू दे. फुल करून आणू का बॉटल? हां. सेकंड मील ऑफ विवान. हे बघा, अंड खातोय. आणि आता वाजलेले आहेत 10:30 आणि मी पण इथं खातोय. मी खातोय 4 बॉइल्ड एग. दिसतंय ना? हसतो काय रे? खा. कधी कधी 1 अंड खातो, कधी कधी अर्ध खातो. छान आहे ना? कसं आहे? खा खा. दीड वाजलाय आता. विवांचं जेवण चालू इथं. असं जातं का सगळंच मोबाईल. बघा, दाल खिचडी विवांसाठी, म्हणजे आम्हाला पण बनवते. 11 वाजता अंड खाल्ले. बरं नाही. हा दुसरं बरं लाव तुला. सव्वा 5 वाजले आणि मित्रांनो विवान उठलेला आहे. मी त्याला मस्तपैकी आंबा कट करून देतो बरं का आता. कारण एखादं फ्रूट असतं आमच्या घरात. आता आंबे आहेत, त्यामुळं आंबे, मस्त आंबा आहे बघा, एकदम पिवळा पिवळा धमर. आणि त्याला असा आवडतो का आपल्याला. आणि असा कट करणार मी, म्हणजे त्याला फोकनी खाता येईल. डॅन डॅन असे पीसेस करून देऊ. खा. तुझा फोर्क कुठे? फोर्क. प्रियंका, तुला खायचं? खाता येतं विवानला आंबा तर. खा खा, पडू दे खाली. मी पण खातो.
कसा आहे आंबा? हाताने सांग. छान आहे. छान छान. कसं करायचं छान? 6:15 वाजले. हा दाखवतो ना. विवान बघा आता काय खातोय, नाचणीचं सूप आहे. आज बाटलं नाही केलं, आपणच नाही केलं तर मग हा. भाकर खात होतो. आता हे कसं बनवलंय गरम थंड पाण्यात असं खालवायचं आणि मांडायचं. म्हणजे ते दाखवायला पाहिजे होतं. तर मागं केलं होतं ते बघ ना, मागं केलं. माझ्याकडे डेटा नाही राहत. ते नाचणीचं जे पीठ आहे ते थोडंसं चांगलं आहे ना फेटून घ्यायचं, म्हणजे एक जीव करायचं त्यांना. आणि मग त्यानंतर गॅसवर ठेवायचं, थोडं बॉईल येऊ द्यायचं, म्हणजे त्याला शिजू द्यायचं थोडंसं. आणि थिक तुमच्या हे अकॉर्डिंगली थिक करायचं. म्हणजे रेडीमेड पीठ आहे ते नाचणीचं. थंड करून त्याला द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं त्यात. दॅट्स इट. 10 वाजलेत. बघा विवान 10 वाजता काय खातो, चपाती आणि दूध एकत्र केलेले आहे. मिक्सर मध्ये नाही घालीत, पहिले घालीत. आधी आता ना विवान हाताने खायला म्हणजे आता मिक्सर केलं. फक्त भिजून ठेवायची चपाती, भिजत ठेवायची दुधात आणि चारायची. 10 वाजलेत आता. मील नंबर 5 असेल मे बी. तर उद्या पण दाखवतो. हे बोलत बोलत तर पालकची भाजी आहे आणि ती जरा शिजती आहे. आणि विवानला एक 12 वाजता पालक भाजी आणि भाकरी, बाजरीची भाकरी, आणि कधी कधी दूध भाकरी पण असते. आता ही भाजी शिजली ना त्याच्यात भाकरी टाकणार आहे भिजायला थोडा वेळ आणि मग खाऊ घालणार. पालक भाजी आणि भाकरी हा एक ऑप्शन आहे, तो पण आम्ही देत असतो. बाजरीची भाकरी ना. अशी भिजवायला ना बारीक करून चारायची ना 12 वाजता. म्हणजे मिक्सरमध्ये नाही ना, डायरेक्ट. आता नाही घालीत मिक्सर मध्ये. हिला आधी शिजवून घेतली, मग नंतर जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी टाकून फोडणी दिली, मीठ टाकून फोडणी लावायचं. बाजरीची भाकरी देते का, ज्वारीची देते का, चपाती. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की मी बॉईल्ड एग ब्रेकफास्ट करतो. मग विवान पण बॉईल्ड एग खातो एक. आज मी बघा ब्रेड आणि एकच बॉईल्ड एग होतं ते घेऊन बसलो होतो. विवानचं वेगळं होतं पण त्याला माझ्यासोबत खायचं होतं, मग त्याने ब्रेड घेतलं. पण हा पण ऑप्शन आहे की तुम्ही जे खाताय ते आता खायला लागलं आहे. ब्रेड असो, भाकरी असो, चपाती असो, भाजी असो. त्याने एक ब्रेड घेतला आहे आणि मी एक ब्रेड घेतलं आहे. आणि ओट्स पण होतं दुसऱ्या बाउलमध्ये, पण त्याला ते नाही आवडलं. मी त्याला ट्राय केलं, खाऊ घालायचा प्रयत्न केला, पण त्याला ते नाही आवडलं. ते ब्रेड काय झालं, मी बटरमध्ये थोडंसं गरम केलं होतं त्यामुळे त्याला टेस्ट आली आहे आणि त्यामुळे तो ब्रेड खातो आहे. नाही तर नुसतं ब्रेड दिलं असतं ना त्याने नसतं खाल्लं. हे बघा मित्रांनो, आज मस्त जेवायला काय काय इथं, आमरस, पुरी, सगळं तळलेलं. हे राडा केला आणि वांग्याची भाजी पण बनवलेली आहे. आमरस चपाती खाऊन खाऊन बोर झालो होतो, म्हटलं आज काहीतरी वेगळं. तेव्हा प्रियंकाने आईने इथं पुऱ्या बनवल्यात. हे बघा, लग्नाचं जेवण. हे बघा विवान नाकाने खाल्ले डायरेक्ट. तुला खाता येतं करायचं आमच्याने. त्याला छोटा चमचा पाहिजे होता. छोटा चमचा घे विवान. ते आईला दे. हा दे, हा आईला दे. मित्रांनो, ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही विवानला मी काय काय खाऊ घालतो. बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात हा ब्लॉग होता की रेकॉर्ड करायचं, कसं बनवतात ते दाखवायचं. म्हणजे मला जेवढा टाईम मिळाला ऑफिसमधून तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. की याच्यावरून एक आयडिया येईल की बाबा की ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा ज्यांची मुलं मोठी आहेत ते आम्हाला गाईड पण करू शकतात की बाबा अशा वेळेस असं दिलं तर चांगलं होईल. बऱ्यापैकी आम्ही सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करतो त्याला. चपाती, भाकरी, भाजी, फ्रूट्स. आणि याच्यात जर काही तुम्हाला वाटते अजून काही काही ॲड करायला पाहिजे ते पण करू शकतो. कॉमेंट करा तुम्ही फक्त खाली. आणि ज्या लोकांसाठी ह्या गोष्टी नवीन आहेत त्यांना शिकायला पण मिळेल. हा एक एक्सपेरिमेंट होता तर तो मी केला आहे आजच्या ब्लॉगमध्ये. डेली रुटीन नाही आहे. तर कसा वाटला ब्लॉग जेन्युइनली खाली कमेंट करा बरं का. कमेंट करून सांगा हे सगळं आवडले तुम्हाला. मला माहिती आहे तुम्हाला आवडले पण तुम्ही कमेंट करत नाही आहे. तर कमेंट करा, लाईक करा. उद्याचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे, बघा तुम्ही फक्त. आणि हां, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून जा. थँक्यू.